डॉक्टर अनंत नाडकर्णी यांना ही वाहिलेली श्रद्धांजली. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि माझ्या रुग्णांनासुद्धा त्यांनी फार मोठा आधार दिला. तर मला त्यांची तुलना स्वामी विवेकानंदाशी केल्यावाचून राहत नाही, कारण त्यांचं काम तेवढंच महान आणि मोठं आहे. थोडे 2 शब्द लिहिलेले आहेत. आनंद, तो आणि हा, म्हणजे विवेकानंद आणि डॉक्टर आनंद. तो विवेकानंद होता आणि हा आनंद होता विवेकाचा. एकाने वेदांताने जग भारले, या आनंदाने मनोवेद साकारले. दोघांनीही दरिद्र नारायणाची सेवा मनोभावे केली. एकाने उभारले रामकृष्ण मिशन, या आनंदाने IPH ठाणे. एकाने सनातन धर्माची ध्वजा जगात पसरवली, या आनंदाने मनोविकासाची ध्वजा स्वदेशात रोवली. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग केले प्रचंड लेखन, तर या आनंदाचे विषादयोग, स्वभावविभाव, मुक्तिपुत्रे, 30हून अधिक पुस्तके व नाटकांचे लेखन, वेद कार्यशाळांचे संचालन. दोघांचीही स्मरणशक्ती अफाट, वाचन अफाट, स्वच्छ चारित्र्य, निर्मळ मन, साधेपणा, ध्येयाप्रतीची जिद्द, सामान्यांना ज्ञानाचा फायदा करून देण्याची तळमळ, अविश्रांत मेहनत, निस्वार्थ भाव. दोघेही गेलेत आता निघून, जणू सप्तऋषींमधले 2 ऋषीच आले होते. 2 आनंद आले होते आपल्या मनाला सावरायला, आधार द्यायला. आणि आता पुन्हा ते निघून गेलेत शांत आकाशात. दोघे चमकत आहेत तेजोमय ताऱ्यांच्या रूपाने. भावपूर्ण श्रद्धांजली, डॉक्टर अनंत नाडकर्णी सर.